कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधामध्ये सक्त धोरण आखण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी म्हटले। काही सत्तेचा दुरुपयोग करतात, त्याचे दुष्परिणाम बीडमध्ये दिसले। तर बीडला पूर्वीचे वैभवाचे दिवस परत कसे मिळतील याची काळजी घेण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले। तर गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार आहे, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे आखण्याची गरज आहे। आणि बीडला पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कसे येतील याची काळजी घ्यावी। म्हणते धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत। ते कसे आहेत, काय आहेत, मग बजरंग सोनावणे देखील असो, हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते, त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत। आणि आत्ताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे, ते या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे इंट्रोस्पेक्शन देखील शरद पवारांनी करणं गरजेचं आहे। शरद पवारांच्या मनात काय होतं हे प्रत्येक गोष्ट काय जनतेसमोर येईल असं मला वाटत नाही। किती वेळा त्यांनी राजीनामे मागितले होते आणि कोणाकोणाचे मागितले होते आणि मग नंतर अंतर्गत दबाव कसे निर्माण झाले कदाचित अंजली दमानियांना माहीत नसेल। कधी जर ते वैयक्तिक मला भेटल्या तर मी त्यांना नक्कीच